प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जालन्यात चिमुकलीचा मृत्यू. भास्करराव आंबेकर यांचा गंभीर आरोप. आजची बातमी अतिशय संवेदनशील आहे, जी थेट प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवते. जालन्यातून एक अतिशय दुःखद आणि संतापजनक बातमी समोर येते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जालना शहरात कुत्र्याच्या चाव्यात एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांच्या मते या निष्पाप जीवाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांचा जीव जाण्याची ही पहिली घटना नाही, तर ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. शिवसेनेनं या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेकदा आंदोलनही केलं. प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र महानगरपालिकेनं या गंभीर समस्येकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं आणि याच दुर्लक्षाचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा शहरातील माऊली नगर भागात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात एका चिमुकलीचा नाहक बळी गेला. या संपूर्ण प्रकरणाला प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं आंबेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यांनी आता या घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका निष्पाप चिमुकलीचा जीव जाणं हे जालना प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणं आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मनपाला अजून किती बळींची प्रतीक्षा आहे, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. या घटनेवर प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि दोषींवर कारवाई होते की नाही, याकडे आमचं लक्ष असेल. याच संदर्भात शिवसेना उभाटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकूया. आज जालना शहरातील यशवंत नगर या भागामध्ये राहणाऱ्या अत्यंत छोट्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवानं या हल्ल्यामध्ये त्या छोट्या बालकाचा मृत्यू झालेला आहे. खरं तर जालना शहरामध्ये ही जवळपास ह्या 2-3 महिन्यामधली तिसरी चौथी घटना आहे. यापूर्वी भवानीनगरमध्ये एका अशा छोट्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर गांधीनगरमध्ये सुद्धा एका बालकावर हल्ला केला. आज यशवंतनगरमधील या बालकावर हल्ला केला. हा प्रश्न या जालना शहरामध्ये अत्यंत गंभीर प्रश्न आहे की भटक्या कुत्र्यांनी अशा लहान लहान मुलावर हल्ला करणे आणि त्यांचा जीव घेणे. आणि म्हणून भवानीनगरमध्ये जेव्हा पहिला हल्ला झाला त्यानंतर मी स्वतः शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन महानगरपालिकेवर मोठं आंदोलन केलं होतं आणि मी ही बाब महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. दुर्दैवाने महानगरपालिकेने यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर आखे तो खोलो स्वामी नावाचं मी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा घेऊन मी आयुक्तांना घेराव घालून ही क्लिप त्यांना दाखवून या प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं. तरी सुद्धा महानगरपालिकेचे डोळे उघडले नाही. मला असं वाटतं की या शहराला, हे शहरच बेवारच झालेलं आहे. या शहरातल्या सामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत, त्यांचं सुखदुःख काय आहे, याची संवेदना या महानगरपालिकेला नाही आणि म्हणून अशा निरपराधांचे या शहरामध्ये बळी जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणावरून आता जे कोणी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. अरे बालकं मरतायत आणि तुम्हाला त्याची काही देणं घेणं नाही. आज लहान लहान मुलं सकाळी ट्युशनला मुली जातात किंवा रात्री कामावरनं लोक घरी येतात. दहशत 30-40 कुत्रे हे वेगवेगळ्या चौकांमध्ये बसून असतात. या कुत्र्यांना हे एवढे हिंस्र झालेले कुत्रे आहेत आणि यावरचं जे काही कायदेशीर उपाय आहे की या कुत्र्यांचं निर्विजीकरण करणं. 2 वेळा महानगरपालिकेनं टेंडर काढून अगदी थातूर काहीतरी 2-4 कुत्र्यांचं निर्विजीकरण केलं. संबंधित कॉन्ट्रॅक्टर बिल उचलून घेऊन पळूनही गेला. म्हणजे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, भ्रष्ट मानसिकता
याचे परिणाम आज जालना शहरातील जनता भोगत आहे आणि असे निरपराधांचे बळी जात आहेत. म्हणून मी या घटनेचा तीव्र निषेध करून मी मागणी करतो की माननीय जिल्हाधिकारी आणि ज्यांचं सरकार आहे या सर्वांनी या प्रकरणामध्ये गांभीर्यपूर्वक जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी.